पत्रकार परिषदेत स्वागत करतो। गेली 22 वर्ष अखंडपणे सादर होणारा बालगंधर्व संगीत महोत्सव या 23व्या वर्षात सुद्धा जानेवारी महिन्यात सादर करण्यात आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे। आपल्याला पूर्वीच्या परंपरेप्रमाणे विदित आहेच की प्रथितयश तसेच उदयोन्मुख अशा सर्व पण तरबेज कलाकारांना व्यासपीठ देण्याचा आमचा पहिल्यापासून मानस आहे आणि तो यावर्षी आम्ही पाळणार आहे। त्यामुळे यावर्षीच्या महोत्सवात सुद्धा असेच उदयोन्मुख तरुण नुकतेच या कला क्षेत्रात पदार्पण करणारे कलाकारही आपल्याला ऐकायला बघायला मिळतील, तसेच प्रथितयश कलाकार पण मिळतील। या सर्वांचे सविस्तर वृत्त माझ्यानंतर दीपक चांदोरकर आपल्याला सांगतीलच। माझ्यातर्फे एक दोन गोष्टी तुम्ही जनमानसापर्यंत पोचवाव्या अशी माझी। एकतर ललित कला विश्वस्त छापेकर सर, दीपिका चांदोरकर आणि डॉक्टर अपर्णा भट आणि जैन एज्युकेशनचे मीडिया हेड अनिल जोशी साहेब, तसेच प्रतिष्ठानचे सेक्रेटरी अरविंद देशपांडे आणि आपण उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, गेले 22 वर्ष आपण बालगंधर्व संगीत महोत्सव इथे साजरा करतोय। दरवेळेस काहीतरी नाविन्यपूर्वक तो व्हावा आणि वेगळं काहीतरी जळगावकर रसिकांना द्यावं असं सतत प्रयत्न माझा असतो। आणि यावर्षी थोडीशी थीम आपण अशी ठेवली आहे की यावर्षी प्रतिष्ठानच्या या महोत्सवात सगळे यंगस्टर्स आर्टिस्ट आपण बोलवलेले। ते तरुण आणि आश्वासक तर आहेतच, पण त्यांनी गायनाच्या, वादनाच्या किंवा नृत्याच्या क्षेत्रात एक उंची गाठलेली, म्हणूनच ते बालगंधर्व महोत्सवात येत आहेत। दरवर्षीप्रमाणे आपण आधी जाहीर केलेल्या, म्हणजे गेल्या वर्षी जाहीर केलेल्या तारखांना हा महोत्सव साजरा करतोय आणि 3, 4, 5 जानेवारी या 3 दिवसामध्ये छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुलामध्ये हा महोत्सव आपण साजरा करणार आहोत। प्रतिष्ठानला प्रायोजक म्हणून जे आपल्याला दरवर्षी मदत करत असतात त्या सगळ्यांची नावं आपण त्या प्रेस नोटमध्ये दिलेलीच आहेत, त्यांच्या प्रति कृतज्ञता आहे। महोत्सवाची सुरुवात एक अतिशय तरुण उमद्या दोघी बहिणी आहेत, त्यातली एक US मध्ये असते, एक बँगलोरला असते, तर अशा त्यांच्या जुगलबंदीने ती होणार आहे। रमैया भट आणि रेश्मा भट या दोघी अतिशय प्रतिभासंपन्न अशा गायिका आहेत। त्या जुगलबंदीच्या माध्यमातून अभिजात संगीत तर गाणारच आहेत, पण शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे दोन्ही प्रकार ते सादर करणार आहेत। कारण आपल्याकडे पूर्ण शास्त्रीय संगीत लोकांना तितकंसं रुचत नाही, कारण त्यांना असं वाटतं की थोडं उपशास्त्रीय नाट्य संगीत या गोष्टींकडे लोकांचा ओढा असतो, अभंग असतात किंवा हे असतं, तर आपण त्या पद्धतीचं कॉम्बिनेशन गेल्या काही वर्षांपासून करतोय। त्याच्यामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय हा विषय आला। दुसरं जे सत्र आहे पहिल्या दिवशीचं, आपण जाणतात की एका रियालिटी शो मध्ये हा लहान 15 वर्षाचा मुलगा जो बासरी वादक आहे अनिर्बन रॉय, आपण कदाचित काही लोकांनी त्या रियालिटी शोला बघितलंही असेल। तौफिक कुरेशी बरोबरची त्यांची जुगलबंदी अतिशय गाजली आहे, सगळीकडे व्हॉट्सअपमध्ये त्याचे रील्स गेलेले आहेत। तर असा अनिर्बन रॉय 15 वर्षाचा मुलगा आहे, पण तो त्याच्या कर्तृत्वाने आणि त्याच्या रियाजाने आणि त्याच्या साधनेने बालगंधर्वाच्या स्टेजवर येतोय। कारण आतापर्यंत आपल्याकडे 2-3च लहान मुलं येऊन गेले की त्यांनी त्यांची प्रतिभा जळगावकरांना दाखवली। त्याच्यात एक पहिला अगदी सुरुवातीला असाच 15 वर्षाचा मुलगा होता, यशवंत वैष्णव, जो तबला सोलोसाठी आला होता। अनिर्बन रॉय आणि मागच्या वर्षी आपण पाहिलंच असेल ज्ञानेश्वरी घाडगे, ती पण अशीच 12-15 वर्षाची मुलगी होती, तिने आपल्यासमोर कला सादर केली। तर पहिल्या दिवशीचा हा अनिर्बन रॉय आणि त्याची बहीण मैत्रेयी रॉय, फक्त त्या मैत्रेयी रॉयचा अजून कन्फर्म होत नाही कारण तिची परीक्षा आहे, जर ती आली तर ती आणि तो असे दोघं मिळून जुगलबंदी करणार आहे। मैत्रेयी रॉय ही गाते आणि अनिर्बन हा बासरी वाजवतो, तर त्यांची जुगलबंदी आपण ठेवलेली आहे। दुसऱ्या दिवशीचं पहिलं सत्र जे आहे ते असाच एक उमदा गायक
27 वर्षाचा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, बँगलोरमध्ये असतो. त्याचं नाव आहे अनिरुद्ध ऐटल. अतिशय अप्रतिम गायकी, अप्रतिम दाणेदार तानाच्या माध्यमातून सादर करणारा हा व्यक्ती हा दुसऱ्या दिवशीचं पहिलं अट्रॅक्शन असणार आहे. पहिलं सेशन अनिरुद्ध ऐटल सादर करणार आहे. दुसऱ्या दिवशीची जी दुसरं सेशन आहे त्या सेशनमध्ये पंडित बिरजू महाराजांची नात म्हणजे संजिनी कुलकर्णी ती आपल्या समोर कथक नृत्य सादर करणार आहे. तिच्याबरोबर साथ संगतीला तिचे पंडित राजेंद्र गंगाणींचा पुतण्या म्हणजे राजेंद्र गंगाणी पण एक फार मोठं प्रस्थ आहे कथकमधलं. त्यांचा पुतण्या योगेश गंगाणी, त्याच्यानंतर प्राजक्ता गुर्जर सतारीला आणि अजून 2 आर्टिस्ट त्यांच्याबरोबर साथ संगत करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशीचं हा दुसरा सत्र आपलं झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीचं पहिलं सत्र जे आहे, काही वर्षांपूर्वी रिंपा शिव आपल्याकडे येऊन गेलेली आहे. आपण तिला परत पाचारण केलेलं आहे, कारण ती अनिर्बन बरोबर साथसंगत पण करणार आहे आणि एकल तबला वादन रिंपा शिव सादर करणार आहे, जिला आज भारतामध्ये तबला क्वीन म्हणून ओळखलं जातं. अशीच 25-26 वर्षाची मुलगी आहे, पण अप्रतिम तबला वादन आहे. आणि त्याच्यानंतरचं जे समारोपाचं सेशन आहे, या समारोपाच्या सेशनमध्ये परत आपण एक तरुण जोडपं बोलवलं आहे. काही वर्षांपूर्वी आपण 3 जनरेशन कॉन्सर्ट केली होती. एम राजन, त्यांची मुलगी संगीता शंकर आणि तिच्या 2 मुली नंदिनी आणि रागिणी. तर यापैकी नंदिनी ही व्हायोलिनिस्ट आहे, हे सगळे व्हायोलिनिस्ट होते. नंदिनी आणि तिचा नवरा नंदिनी शंकर आणि महेश राघवन हा एक वेगळा विषय आपण जळगावकरांना मांडतोय, कारण हे वाद्य पहिल्याने जळगावच्या स्टेजवर आपण अशा अनेक वेगवेगळे विषय जसे मांडले या 22 वर्षात, तसा हा एक वेगळा आणि अट्रॅक्शन असलेला विषय आहे. व्हायोलिन आणि जिओ श्रेडची जुगलबंदी. आता जिओ श्रेड काय आहे, बऱ्याच लोकांना हा विषय माहिती नसेल की जिओ श्रेड काय आहे. तर हे अतिशय उत्तम असं एक ऍप आहे. त्या ऍपच्या माध्यमातून महेश त्याची कला सादर करणार आहे. आणि याच्यात ऍपलच्या लॅपटॉपमध्ये किंवा ऍपलच्या काय म्हणतो आपण त्याला टॅबमध्ये हे वादन केलं जातं. त्याच्यामधलं ते ऍप आहे, त्या ऍपला म्हणतात जिओ श्रेड. आणि त्याची क्लासिकलसाठीची जुगलबंदी हा पहिला विषय एक खूप वेगळा आपण जळगावकरांना देतोय, कारण जिओ श्रेड हे वाद्यच मुळात अजून काही झालं नाही. जसं मागच्या वेळेस आपण चित्रवेणू आणलो होतं, म्हणजे बासरी आणि संतूर किंवा बासरी म्हणजे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आणि विंड इन्स्ट्रुमेंटचं कॉम्बिनेशन केलेला तो एक कलाकार होता, ज्याला त्याच्यासाठी काय म्हणतो त्याला आपण पेटंट्स मिळालेली होती. अमेरिकन पेटंट्स त्याला त्या वाद्यासाठी मिळाली होती, अनेक प्रकारची पेटंट्स त्याला मिळाली. तर असंच एक हे जिओ श्रेड नावाचं वाद्य आहे की जे इलेक्ट्रॉनिकली वाजवलं जातं आणि ते वाजवताना पाहणं हा पण एक वेगळा अनुभव आहे, कारण त्या पॅडवर असे छोटे छोटे संधी देतो. अशा प्रकारचं काहीतरी नवीन इनोव्हेशन तांदूळचं दरवर्षी असतं आणि दरवर्षी नवीन वाद्य पण असतात, जसं त्यांनी आता सांगितलं. तर या निमित्ताने आपल्या जळगावच्या रसिकांची एक अभिरुची आणि त्यांचं संगीतविषयक काम तयार करण्याची जबाबदारी आज गेली 22 वर्ष तांदूळ प्रतिष्ठानची सांभाळत आहे. आणि या सगळ्याचं जे क्रेडिट आहे ते आपल्या जळगावच्या रसिकांचं आणि आपल्या सगळ्यांचं आहे की आपण सगळे मिळून हा कार्यक्रम लोकांपुढे आणतो, लोकांपर्यंत आपण सगळे पोहोचवतात आणि त्यामुळे त्यांचाही प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत असतो. आपल्याला प्रतिष्ठानतर्फे पुन्हा विनंती करतो की आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी व्यापक प्रसिद्धी त्याला द्या आणि बाकीची जी योजना असते कार्यक्रम झाल्यानंतर त्याचं वृत्त वगैरे कसं द्यायचं काय नाही ते दीपक सांगतो तुम्हाला नंतर सांगतील आणि तुम्हाला सगळ्या प्रकारचं नोटिंग व्यवस्थित मिळत राहील याची काळजी ते घेत असतात. तर त्या दृष्टीने आपण या सगळ्याला चांगला प्रतिसाद देऊन लोकांपर्यंत हे पोहोचवावं अशी विनंती करतो.